थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात या स्पर्धेमध्ये विशेष करून ज्यांना अधिकची मागणी राहिली आहे ते आमचे रोशन संते सर आणि सिद्धेश गायकवाड या दोन संघनायक कॉमेंटेटरला तुम्ही ऐकलत. या दोन्ही कॉमेंटेटरचे आपण आभार मानूया. आता मात्र नवीन मॅच आहे आणि नवीन मॅचमध्ये नवीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मात्र सुरुवात करत असताना मी गणरायाला वंदन करेन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या रंगमंचावरती, जिथे मात्र बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व, कुरुक्षेत्र, रणकंदन, रणसंग्राम, थरथराट, दे धक्का मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चर्चा राहिली आहे. दोन टीम आपल्याला पाहायला मिळाल्यात. एका बाजूला द ग्रेट मराठा अगेन्स्ट टीम प्रियंका 11. या दोन टीममध्ये बाटल रंगताना पाहायला मिळेल आणि चर्चा होईल या स्पर्धेची, जिथे दोन्ही संघाचे संघमालक आकर्षक पद्धतीने पाहायला मिळाले. जिथे प्रियंका 11 टॉस जिंकले आहे आणि त्यांनी मात्र निर्णय घेतलाय तो प्रियंका 11 या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. हिअर वी गो. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. वेगावरती स्वार झालाय. पहिल्याच बॉलवरती बॅट आणि बॉलमध्ये बराचसा अंतर बीट केलाय. गुड लेंथ वरतून ज्या पद्धतीने स्किट झालाय ना बॉल, फलंदाजाला चारी मुंड्या थांबवलाय, ब्रेक दिलाय. पहिल्या बॉलवरती वर्चस्व गाजवलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज नाव आहे सचिन. खोलवरचा बॉल आहे. यावेळी अधिक वेग लावला. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला एक्झिक्यूट करत असताना हा गोलंदाज सचिन, याची नाव याचं ओळख त्याने दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आक्रमक झालाय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय जे मॅन्डेटरी राहिलंय आणि या षटकाकडे नजरा वळवल्या गेल्यात. पुढचा बॉल क्रमांक 3. हो, यावेळी चॉप करण्याचा प्रयत्न होता. कवसला. क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. माझ्या समेत रोशन संतेही जॉईन झालेत. महत्वाची मॅच आहे. पहिली रन आली आहे. पहिला मार्ग मोकळा केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना सचिन पाटील हे गोलंदाज आणि त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजीसाठी आलेले प्रशांत आणि गणेश. पुढचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा आणि शॉट फाईन लेगला बीट करून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला दमदार चौकार. शैलेश सर आमच्या सोबत आहे. शैलेश सर, शॉट फाईन लेग असेल, शॉट थर्डमॅन असेल, गली असेल, पॉइंट असेल, हे असं क्षेत्र आहे जर इथून चेंडू निघाला तर तो सीमा रेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो आणि तेच चित्र आपण पाहिलं या चेंडूवरती. हो, यावेळी मात्र लॉफ्ट केला. डीप मध्ये लॉंग लेग, माफ करा फाईन लेग आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन देत असताना मात्र बॉल ड्रॉप झालाय. बॉल सरळ निघून चाललाय. सीमा रेषे पार आला ना तो एक क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. तुम्ही मगाशी उल्लेख केलात लॉंग लेग, शॉर्ट लेग, फाईन लेग या सगळ्या बाबीची आपण चर्चा केली ना, तर असं म्हटलं त्यांना बॅक एंड एरिया आणि नो मॅन्स लँड एरिया पाहायला जातो आणि तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नव्हतो. आउटफील्ड जे आहे ना ते भन्नाट आउटफील्ड जास्तीचं वेगाचं आहे आणि जसा बॉल आउटफील्डवरती ट्रॅव्हल होतोय ना, फार कमी मैदानामध्ये अशा पद्धतीने पाहायला मिळतं आणि तेच पाहायला मिळालंय. गोलंदाज सज्ज झालाय. ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण बघू शकाल एकने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं समाप्त होत आहे. सचिन पाटील जे कॅप्टन होते प्रियंका 11 या टीमचे, ते आले गोलंदाजी मार्कवरती. सचिन पाटीलने नक्कीच पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या. प्रियंका 11 आणि द ग्रेट मराठा या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. आजच्या दिवसातील एकूण 12 सामने आज शैलेश सर आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सर्व संघांना ही सूचना असेल की आपण सहकार्य करायचं आहे.
मस्त प्रत्येकाने सहकार्य फार गरजेचं आहे आणि ते केलंही जाईल प्रत्येक टीमकडून. याच ग्वाही देत असताना मात्र द ग्रेट मराठा या टीमचे ओनर यांच्या माध्यमातून या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली आहे. प्रत्येक विकेटसाठी तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द यस या मॅचमध्ये जर तुम्ही लगातारचे 3 बॉल 3 षटकार ठोकले तर 501 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे खेळाडूंवरती वर्षाव केला जातोय, पैशांचा वर्षाव केला जातोय. तुमचा खेळ हा बहरण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 वरती गोलंदाज आले आहेत. नाव आहे अजय येडगे. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पहा इथे फुटवर्क आहे ना, तो पाहायला मिळाला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे आणि इथे बीटही झाले, डॉट बॉल आलाय. नक्कीच फुटवर्कचा अभाव आपण पाहिला या चेंडूवरती. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्त्वाचं असतं. पहिल्या चेंडूला डॉट बॉल, बॅटची इनर एज होती, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक एनला बॅट्समन आपण पाहतोय गणेश आहेत. गणेश आणि प्रशांत ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत ओद विकेटने. हो जागा बनवली आहे. तदनंतर मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. पॅरालाल आहेत, क्षेत्ररक्षक येतील, 38 सर्कल मधून प्रोडक्शन देतील. अडवण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल घेतली आहे. पहा थेंबे थेंबे तळे साचे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट होणं फार महत्वाचं आहे. रोशन सर ते होताना पाहायला मिळालंय. नक्कीच ज्याप्रमाणे शैलेश सर आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये फार कमी धावसंख्या आपण पाहिली. एकतर्फी तो सामना जिंकला. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 55 ते 60 धावा बनवावे लागतील आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, गॅपमधून कव्हर पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. केलाय. धावसंख्या 4. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 15. द ग्रेट मराठा टीम आपण पाहतोय. गणेश गायकवाड, निलेश गवळी, अनिल पाटील, गणेश काटकर, प्रवीण कांबळे, प्रकाश कारंडे, प्रशांत सोने, सुरेश पाटील, दीपक बजागे, संतोष बजागे आणि स्वप्नील पार्ले ही प्लेइंग 11 लिस्ट आहे. दुसऱ्या बाजूला नक्कीच प्रियांका 11 या टीमची प्लेइंग 11. सचिन पाटील, जहीर मालदार, अर्जुन भरिष्टे, आकाश कांबळे, ताहिर, आनंद एडगे, कृष्णा पाटील, विनय शिंगाडे. हो यावेळी बॅकफुटवरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची टॉप एज. नंतर मात्र सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये हा बॉल निघून चाललाय. सीमा रेषे पार आला तो. आणखी एक रुबाबदार, बहरदार, शानदार चौकार. 4 रन्स. आहे या मॅचमध्ये टॉस गमावला होता द ग्रेट मराठा शाहूवाडी या टीमने. येस अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या पाठीमागे 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड, नो लॉस. महत्वाची बाब आहे. प्रशांत आणि गणेश ही जोडी A1 जोडी त्या फरारी गाडीसारखी आता मात्र सुसाट निघून चालली आहे. या जोडीकडे नजरा वेधल्या गेल्यात. काय घडतंय? क्रमांक 3चं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे सचिन पाटील. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं ते आता मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाले आहेत. त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजीसाठी बॅटर आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. नाव आहे गणेश. ओद विकेटने
ओ यावेळी पहा शरीराचा वेग, तदनंतर मात्र काय घडलंय, रनिंग अँड कॅच ऑफ द डे, सेन्सेशन कॅच. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत आणि तदनंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त कॅरी केला हा झेल आणि त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये वक्त के सामने झुका नहीं जाता, अरे वक्त के साथ सीखा जाता है. तो शिकलाय. पहा जिथे 19 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता तिथे पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू, पहिलं सुयश मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू. चला तदनंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आलेत. यावेळी मात्र डीपमध्ये लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी येतील. वन बाउन्समध्ये अटेम्प्ट केलं आणि दरम्यान मात्र एक धाव घेण्यामध्ये यश मिळाले. आपण षटक क्रमांक 4 कडे वळालो आहे आणि चौथ्या षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे ती 27 धावा. 27 धावांचा आलेख उभा करण्यामध्ये यश मिळालं आहे. चर्चा राहिली आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे प्रशांत. यावेळी मात्र पहा जबरदस्त प्रहार डीपमध्ये हा चेंडू केलाय सीमा पार. आला ना तो एक मॅक्सिमम ह्यूज बिगेस्ट षटका सिक्सर. पण पाहिल्यानंतर ओपनिंगला जे आलेले खेळाडू होते गणेश काटेकर आणि माफ करा गणेश या नावाची चर्चा राहिली होती तिथे. गणेश काटकर आणि गणेश गायकवाड. आता मात्र गणेश गायकवाड आलेत. गणेश गायकवाड यांनी मात्र आक्रमक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा मोभा मानस दाखवलाय. मात्र प्रशांतही कमी नाही आहेत जे स्ट्राईक एंडवरती आहेत. त्यांच्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. ते इथून पुढे हो याही वेळी पहा लो फुल टचचा बॉल. त्याला मात्र समोरच्या दिशेने वी झोन मध्ये फारलल खेळलाय. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येतील. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आणि दरम्यान एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. मात्र 2 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढलाय आणि तो जाऊन पोहोचलाय सरळ 35 या आकड्यावरती. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र काट्याने काटा काढायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. वैभव अगेन्स्ट प्रशांत हे बॅटल रंगलं गेल्या. प्रशांत सातत्याने चांगली फलंदाजी केली आहे. हो याही वेळी पहा जबरदस्त प्रहार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल मैदानाच्या आतमध्ये. अरे नातं तुझं न माझं भलतच द्वाड आहे. तू खट्याळ ना तर मीही लबाड आहे. मैदानाच्या आतमध्ये टॅक 40 केलंय आणि इथे जशास तसं उत्तर दिलंय. पहिला ब्रेक थ्रू मिळवल्यानंतर पहा कमबॅक करण्यामध्ये यश मिळालंय. वैभव यांच्या ओव्हरमध्ये आलाय क्रमांक 1 चा विकेट. फलंदाज बाद झाले त्या ओव्हरमधला. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. रोशन सर आपण पाहिलं ना की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधलं नातं फार अतूट आहे. परस्पर एकामेकाचे विरोधी असतात. मात्र क्रिकेटचा खेळ हा 2 खेळाडूंशिवाय होऊ शकत नाही आहे. फलंदाज आणि गोलंदाज जितकी महत्त्वाची भूमिका निभावतात तितके क्षेत्ररक्षकही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणूनच म्हटलं आता नातं तुझं न माझं भलतंच द्वाड आहे. तू खट्याळ ना तर मीही लबाड आहे. आणि खट्याळीचा आणि लबाडीचा हा डाव मैदानाच्या आतमध्ये रंगवला जाईल. काय घडतंय तर धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे ती 35 आणि 35 धावांच्या पाठीमागे आपण जर विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. गणेश आणि प्रकाश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. क्रमांक 5वं षटक डेथ ओव्हर. चला पुढील होणारी मॅच मी निवेदन करेन. प्राची 11 अगेन्स्ट शिवशंभू ग्रुप या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी इन्व्हाइट करतोय की आपण या इनिंग ब्रेकमध्ये आपला केला जाईल तो टॉस. अंतिमचं षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आनंद आल्यात. ओ द विकेटने पहिलाच बॉल हलक्या हाताने फ्लिक केला. बॉटम हँडचा वापर केला. डीप मधून मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न. बॉल मात्र वन बाउन्स सीमा रेषे पार आला ना तो आणखी एक क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. चार धावेने धावसंख्येचा जो डोंगर आहे ना तो उभा करण्यामध्ये यश मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर UTC लाईव्ह च्या माध्यमातून हे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळालं. त्याचबरोबर या ऑफिशियल पंच तितकीच महत्त्वाचे आहे. जय पवार आणि त्यांची टीम, मुन्ना पठाण, हेमंत शेट्टी आणि महेंद्र भवर सर या चारही पंचांचं आपण या स्पर्धेच्या दरम्यान आपण स्वागत केलं आहे. आणि पहा त्यांनी ओळखही देऊन दिली आहे. मात्र पुढचा बॉल हो यावेळी मात्र इनसाइड आउट ओव्हर दी कवच खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे 38 सर्कलमध्ये कार्य करतील कवचला आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 39 धावा धावफलकावरती आहेत. चला या पुढील सामना आपण पाहणार आहोत. तिसरा सामना आजच्या दिवसामधील प्राची 11 आणि शिवशंभू ग्रुप मान पातवड या 2 टीममध्ये सामना असेल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. येस दोन्ही टीम्स सेट होतील मैदानाच्या आतमध्ये. आनंद आहे जे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट संतोष. एक बॅटर चांगलं रंगताना पाहायला मिळेल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न.
इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. संधी आहे. संतोष बजागे स्ट्राईक एंडला आहेत, ज्याने षटकार लगावलाय. जर या बॉलवरती षटकार आला तर नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक असेल. नामी संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल संतोषला. धावसंख्या 45, 45 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला खेळत्या डीपमध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सचिन पाटील फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील, फेकतील. तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 47, 47 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह करताय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. गॅपमधून चेंडू झालाय स्क्रीन समोर. अडवण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. जणू काय या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा पार. चौकार. वैभव वारंग येत आहेत. वेलकम, स्वागत आहे. अपकमिंग रायझिंग स्टार. आणि जेव्हा नक्कीच डॉट बॉल होईल, विकेट किपर ने चेंडू पकडला तर तिथेच चेंडू नक्कीच तो डेट होईल, डॉट होईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धाव घेतली जाणार नाहीये. धावसंख्या आहे 51 धावा. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि सूर्याची किरणं आली डोळ्यावरती, त्यामुळेच हा झेल ड्रॉप झालेला आहे. आणि विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. 52 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. प्रियांका 11 एनवाडी आणि द ग्रेट मराठा या 2 संघांमध्ये हा सामना. आणि या मॅचमध्ये 53 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने प्रियांका 11 या टीम समोर आहे. प्राची 11 आणि शिवशंभू ग्रुप या 2 टीममध्ये सामना असेल. चला, दोन्ही कॅप्टन किरण शिंदे इथे उपस्थित आहेत. प्राची 11 या टीमचे कॅप्टन भगवानजी कांबळे इथे उपस्थित आहेत. चला आपण टॉस करूया. उत्तमजी लोहार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला, शिवशंभू ग्रुप टीम कॅप्टन. चला, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देखील देणार आहोत. भगवानजी कांबळे एका बाजूला, प्राची 11 या टीमचे संघनायक आहेत. दुसऱ्या बाजूला नक्कीच शिवशंभू ग्रुप या टीमचे कॅप्टन आहेत. उत्तमजी लोहार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टेल असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. शिवशंभू ग्रुप या टीमने टॉस जिंकलेला आहे. आपण थोडीशी चर्चा करूया या स्पर्धेबद्दल. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग स्वीकारली आहे. समोर भगवानजी कांबळे जे कॅप्टन आहेत. प्राची 11 संघ आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40च्या आतमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करेल. असे कोणते गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करतील आणि 35 ते 40 धावांच्या आत रोखतील? बघू, जे आहे ते चांगलेच आहेत. त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही खेळू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 आहे. गेली 3 सीझन आपण पाहिलेलं आहे यशस्वी आयोजन आणि 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? यावर्षी पण खूप चांगले नियोजन आहे. प्लेयर पण खूप उत्सुक आहेत. खरंच अध्यक्षांचे मी परत एकदा खूप खूप आभार मानतो की त्यांनी एकदम सर्वांचा सपोर्ट असताना त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. परत एकदा धन्यवाद. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत लेजंड क्रिकेटर भगवानजी कांबळे आहेत. टॉस गमावलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता?
टॉस इम्पॉर्टंट असतो. आम्ही फिल्डिंगच घेणार होतो, पण ठीक आहे, आम्ही पहिली बॅटिंग करून त्यांनी 35 धावापर्यंत बोलले, तर आम्ही 50+ मारण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. नक्कीच या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं व्यासपीठ आहे आपल्या या तालुक्यातील आपल्या संघटनेतील खेळाडूंसाठी. नक्कीच हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेलं आहे. या स्पर्धेबद्दल, या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? उत्कृष्ट असं नियोजन आहे. गेली 3 वर्ष मी लीग खेळतोय. उत्कृष्ट अध्यक्षांचं उत्कृष्ट असं नियोजन असते. तर नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे शिवशंभू ग्रुप या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे प्राची 11 या टीमला बॅटिंग करण्यासाठी. ओ टू कॉम्बॉक्स शैलेश सर यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच. तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यांचा पहिल्या आवाज- सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे सागरजी कोटकर. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी अप्रतिम खेळ केलेला आहे. सागर कोटकर या पण मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा. थँक्यू. पहिलाच बॉल ऑन साईडला, एक क्रॅकिंग मागणी भिसंट कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती अटॅक केलाय. दुसऱ्या बॉल वरती जहीर याच्या बॅट मधून आला एक जबरदस्त टोले जंग. चौकार, 4 रन्स. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. महत्वाची भूमिका आहे आणि आता आपण पाहिलं ना तर त्याने सांगितलंय 4 एके 4 आणि 4 दुने 8 पाडापाठ केलाय. सागरदादा कोटकर मॅन ऑफ द मॅच लास्ट मॅचचे सागरदादा कोटकर. पहा आता मात्र तिसरा चौकार येईल का? जहीर ओ यावेळी फ्लिक केलाय, बॉर्डरमॅनचा वापर केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातारचा 3 बॉल 3 चौकार तो आलाय. त्याने सांगितलंय खुलं आभाळ मोकळं मोकळं नभी चांदन चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते चौकाराचं तोरण. लगातारच एक्झिक्यूट केले. 3 बॉल 3 चौकार, 4 रन्स. जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं मैदानाच्या आतमध्ये ते सांगताहेत. आणि धावफलकावरती 3 बॉलच्या पाठीमागे 3 चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ यावेळी फटका फसलाय. मिस टाइमा. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडतंय? ओ विकेटचं पतन. नैले पे दैला जशास तसं उत्तर. टिक फॉर ठाक. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. मोठा फलंदाज जहीर. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. अप्पर कट करतायत वीरेंद्र सेहवाग स्टाईलने. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जबरदस्त खेळाचा नमुना पेश केलाय मैदानाच्या आतमध्ये. पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना बॅकफुट वरती गेलेत. बॅटचा टॉप एज स्लाइड एज खोलला आणि तदनंतर मात्र अप्पर कट. एक जबरदस्त प्रेक्षणीय फटका मैदानाच्या आतमधून सरळ सीमारेषे पार. मिळाल्या धावा 4. धावसंख्या 4 ने बहरली आहे. जाऊन पोहोचली आहे 1 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच चांगली सुरुवात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये प्रियांका 11 या टीमला. आणि प्रियांका 11 ऐनवाडी या टीमने चांगली सुरुवात केलेली आहे. 1 बाद 19 ही धावसंख्या आहे. स्ट्राईक इनला फलंदाज ताहिर. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. मिनिटे अवांतर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. प्रियांका 11 या टीमला. पुल करतायत. पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 26. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू शिल्लक. जबरदस्त प्रहार. हार्डर लेनचा बॉल त्याच्यावरती पिकअप शॉट पाहायला मिळाला. हुक केला आणि 6 धावा बुकही केल्या. जबरदस्त एलिव्हेशन दिलाय आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतःला प्रूव्ह केलाय. आणि पहा धावसंख्या 26 वरती पोहोचले म्हणजे अर्धा टप्पा रोशन सर पार केलाय. आता उत्तरार्धामध्ये जो सुरुवात होणं गरजेचं होतं ती झाली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो अटॅक करण्याचा प्रयत्न होता तो सक्सेसफुल झालाय. आता षटक क्रमांक 2 दुसरं पॉवर प्लेचे षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
सागर कोटकर यांना मी इन्व्हाइट करतोय. या पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मोस्ट कम आहे. यांना विनंती आहे तुम्ही या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला नेक्स्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये निलेशकडे नजरा वळवल्या जातील. काय घडतंय पॉवर प्ले क्रमांक दुसरं षटक प्रगतीपथावरती. 24 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज या मॅचमध्ये आहे. सामना खुला केलेला आहे. प्रियांका 11 या टीमच्या बाजूने हा सामना झुकलेला आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन आपण पाहू शकाल अर्जुन भरिष्टे आहेत. अर्जुन भरिष्टे आणि ताहिर ही जोडी आपण पाहतोय. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलने सुरुवात केली आहे या दुसऱ्या षटकाची. येस गोलंदाजी जर पाहिली ना तर थोडंसं लेंथमध्ये बदल करतायत. फुलर लेनचे बॉल हाताळत आहेत. तिथून मात्र फलंदाजांना चकवण्यामध्ये यश मिळालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची एज. तदनंतर मात्र फर्स्ट स्लिपमध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न. इथे एकदा अंकित केले रोशन सर. नक्कीच चांगली फिल्डिंग शॉट थर्डमॅनला फर्स्ट स्लिपमध्ये. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 27. 27 धावा धावफलकावरती. 26 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4. मिसफिल्डिंग. एक धाव मिळत्या चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती. चोख प्रत्युत्तर दिलंय या मॅचमध्ये प्रियांका 11 या संघाने. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. या मॅचमध्ये लॉफ करतायत. लॉंग ऑन टीपमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज ताहिरचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का प्रियांका 11 ऐनवाडी या टीमला. मिस टाईम फटका पाहायला मिळाला. एलिव्हेशन जास्तीचं मिळालं नाही आहे. डीपमध्ये प्रोडक्शन दिलं होतं आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही आहे. मात्र मी गोलंदाजाचं कौतुक करेन ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी हाताळली आहे. मैदानाच्या आतमध्ये माइंडसेट दाखवलं आहे आणि या माइंडसेटने ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करताना फलंदाजांना रोखण्यामध्ये तुम्हाला सातत्याने यश मिळालं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 26 धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये तो रनांचा वेग होता ना त्याला मात्र थांबवण्यामध्ये यश मिळालं आहे. निलेश हे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आले. सातत्याने अचूक लाईन आणि लेंथवरती त्यांची गोलंदाजी ही पाहायला मिळाली आहे. मात्र आता डावखुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे क्रमांक 4 वरती. चला बॅटर नाव येऊ द्या. कृष्णा आहेत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहेत. इथे पहा काय घडलंय. नशिबाची साथ मिळाले. धावा 4 आला ना तो चौकार. 4 रन्स. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळालाय आणि धावा अंकित झाल्यात त्या 4. नक्कीच या चुका टाळाव्या लागतील या मॅचमध्ये द ग्रेट मराठा शाहूवाडी या टीमला. कारण की धावांची इन्व्हेस्टमेंट आता मात्र फार कमी आहे. 53 धावा जरी बनवायचे असतील पहिल्या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या होत्या. ड्राईव्ह करतायत कॉपी बुक स्टाईलने अलोंग द कार्पेट. चेंडूला डीपमध्ये लॉंग ऑफला. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 34. 19 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल या मॅचमध्ये आहे. प्रियांका 11 या टीमसमोर 18 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी. कृष्णा पाटील आणि अर्जुन भरिष्टे. धावसंख्या आहे 34. अनिल पाटील. 18 चेंडू आणि 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 18 चेंडू 19ची गरज. प्रशांत सोने येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये द ग्रेट मराठा शाहूवाडी या टीमला. चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्थर से. फुलटॉस चेंडू आहे. लॉफ करतायत. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत. ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला, जिथे खोलवर पद्धतीचा बॉल होता, फक्त बॉटम हँडचा वापर करून फक्त ढकलून दिला आणि बॉल मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार निघून गेला. धावा मिळाल्या 4. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, डावखुरे आताचे फलंदाज आहेत ना, ते पुस्तकी फटके फार सुंदर खेळत आहेत, कॉपी बुक स्टाईलने ते फटके खेळत आहेत आणि ती त्यांची शैली आहे. फक्त टायमिंग हा त्यांचा जबरदस्त पाहायला मिळाला या मॅचमध्ये. नाव आहे फलंदाजीसाठी असणारे फलंदाज कृष्णा पाटील. पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्यात. 38 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 39 जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. बनवायच्या धावा 14 या मॅचमध्ये. समीकरण सोपं झालेलं आहे. प्रियंका 11 एनवाडी या टीमने विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल, तन्मय 11 या टीमने एकतर्फी सामना जिंकला. 33 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला आणि याही मॅचमध्ये ते चित्र आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कलमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. अर्जुनला माहिती आहे इथून सिंगल डबलने देखील आम्ही सामना जिंकू शकतो. हा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने अर्जुनला आहे आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जाताना 40 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. समीकरण अगदी सोपं झालेलं आहे, कारण की 15 चेंडू शिल्लक आणि 13 बनवायचे आहेत. लॉब करतायत. पाठवलं लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. जबरदस्त प्रहार. मैदानाच्या आतमध्ये खोलवरचा बॉल ऑन साईडला ज्या पद्धतीने सी कॉर्नर मधून हा डिस्पॅच करण्याचा प्रयत्न राहिला होता. थोडंसं वाईडिश होते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि 6 धावांची मोहर लगावली आहे. मैदानाच्या आतमध्ये समीकरण जे आहे ना ते सोपं झालंय, मात्र आयुष्यामध्ये तुम्हाला कमबॅक करता केव्हाही येतो. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही संघर्ष अशा पद्धतीने करा ना, तुम्हाला कमबॅक करता येईल. गोलंदाज निघाल्यात आणि फिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन षटकार लगावला होता याआधी आणि दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज झाले बाद. कृष्णा पाटील बॅक टू द पविलियन. मी मगाशी उल्लेख केला होता की ज्या पद्धतीने आयुष्य असो का क्रिकेटचं मैदान, कमबॅक हा तुम्हाला केव्हाही करता येतो आणि गोलंदाजाच्या वरती अटॅक केला आणि तदनंतर मात्र त्याने तसंच कमबॅक केला आणि धावफलकावरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्यांना मिळालेलं ते सुयश हे पाहायला मिळालं आणि चर्चा राहिली आहे ना. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला हा जो गोलंदाज आहे, नाव आहे प्रशांत, यांनी फलंदाजीही तितकी सुंदर केली होती, मात्र आता गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत आणि गोलंदाजीही तितकी सुंदर करतायत. मॅचमध्ये कमबॅक केव्हाही करू शकतो आणि तो झालाय की काय हे पाहावं लागेल, कारण मॅच थोडीशी सोपी आहे. कॅप्टन येत्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 47. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅचमध्ये 6. येस, या बॉलच्या पाठीमागे घडलं काय तर क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट मिड विकेटला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, 1 टप्प्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसअंडरस्टँडिंगही पाहायला मिळालं आणि दरम्यान मात्र एक धाव, चोरटी रन, चिकी सिंगल मी म्हणेन. धावसंख्या 1ने वाढल्या. तिसरं षटक संपलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत अवघ्या धावा फक्त 6. म्हणजे अधिकचे 6 रन तुम्हाला इथून रोखायचे आहेत आणि या धावा बनवण्यासाठी मात्र एकाला तरी मेडन ओव्हर टाकावी लागेल. ते प्रयत्न करतील का, हा देखील काळाच्या पडद्याआड दडलेला प्रश्नमार्क आहे, क्वेश्चन मार्क आहे. या क्वेश्चन मार्कचं उत्तर काय असेल हेही पाहावं लागेल येणाऱ्या 12 बॉलमध्ये. सचिन पाटील कॅप्टन आहेत, आयकॉन आहेत प्रियांका 11 या टीमचे. 6 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. नवीन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये येत आहेत. प्रवीण महत्त्वपूर्ण षटक असेल. या गोलंदाजावरती नजरा वेधल्या जातील. काय घडेल, काय बिघडेल. प्रत्येक बॉल हा खऱ्या अर्थाने लाईन आणि लेंथ वरतीच टाकावा लागेल. तिथून मात्र फलंदाजाला बीट करावं लागेल, व्हेरिएशन दाखवावं लागेल. गोलंदाज निघालाय आपल्या ट्रॅकवरून.
पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने यश मिळालंय, डॉट बॉल आलाय. आता मात्र टेन्शनवाली मात्रा पाहायला मिळेल, कारण की येणारे बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 6. हा गोलंदाज तो ठरेल का जो या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर हाताळेल. पहिला तर डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवरती काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून प्रवीण, ओहो लगातारचा कमबॅक केला गेलाय. इथे दुसराही डॉट आलाय. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला सलाम आहे. संधी ही सर्वांना मिळत नाही, संधी ही चुकून मिळते आणि ती मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. सुख हे मागून मिळत नाही, सुख बनवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. ते प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सुख हे दुसऱ्याला दिल्यानंतर आपल्याला आपोआप मिळतं आणि तेच मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा राहिलाय. ओ द विकेटने तो निघालाय. पहा याही वेळी लगातारचा कन्सिक्युटिव्ह 3 बॉल 3 डॉट. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक होतोय की काय, काय सांगाल रोशन सर? नक्कीच ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, पहिले 3 चेंडू अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. सचिन पाटील कॅप्टन आहेत, आयकॉन आहेत. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण त्याला पाहत असतो खेळताना, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच थोडासा बॅकफुटवरती आहे. दडपण, ओ यावेळी टॉप एज घेतलाय. नंतर मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये शॉट, थर्ड मॅन मधून डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव घेतली आहे, मात्र पाहता पाहता दुसरी आहे. नशीबही साथ देत आहे. लक या शब्दांची चर्चा करूया. रोशन सर, असं म्हटलं तर 2 अक्षरांचं असतं लक, 2.5 अक्षरांचं असतं ते भाग्य, 3 अक्षरांचं असतं ते नशीब. या तिन्ही गोष्टी एकत्र आणायच्या असतील ना तर तुम्हाला करावी लागेल ती मेहनत. आणि आता मेहनत चालू आहे. जिथे येणारे बॉल किंबहुना 4च धावांची गरज आहे. मॅच सोपी झाली आहे. 4 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेले आहेत, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. 50 कंप्लीट. जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज. अर्जुन भरिष्टे स्ट्राईक एंडवरती आहे. मी कौतुक करेन गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये प्रवीणचं. ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय या षटकामध्ये प्रवीण कांबळे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी या षटकामध्ये. किंबहुना रोशन सर, आपण पाहिलं ना तर प्रीमियर लीग येते, तुम्हाला टीमचं कॉम्बिनेशन बनवणं फार गरजेचं आहे. ते कॉम्बिनेशन बनवताना कुठेतरी टीम द ग्रेट मराठा चुकली आहे. जिथे गोलंदाजासाठी मात्र या गोलंदाजाला 2 ओव्हर देणं गरजेचं होतं. मात्र पुढचा बॉल यावेळी पहा बॅकवर्डवरती गेल्या, कट करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील डीपमधून. 1 धाव कंप्लीट करत असताना 2 धावा कंप्लीट केल्यात आणि आता तिसरीसाठी निघाले आहेत. आणि हा विजयाची मुहूर्त मेढ मैदानाच्या आतमध्ये टीम प्रियंका 11 ऐनवाडी या टीमने लगावली आहे. वेल डन टीम. प्रियंका 11 ऐनवाडी टीमला देऊया पुढील मॅचसाठी शुभेच्छा. मात्र हार्ड लक गाईज टीम. खऱ्या अर्थाने द ग्रेट मराठा, दीपकदादा खोत आणि त्यांची संपूर्ण कंपनी, या सर्वांचे आपण आभार मानूया. मात्र त्यांना या स्पर्धेसाठी नेक्स्ट मॅचसाठी असतील